गणपती बाप्पा मोरया. चला आज आपण पाहूयात मोदक बनवण्याची रेसिपी. हेल्दी आणि बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक. तर याच्यामध्ये आपण गूळ, साखर काहीही वापरणार नाहीये आणि जे आपण पंचखाद्य म्हणतो ना त्यापासून आपण हे तयार करणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने येतं खजूर, मनुके, खोबरं किंवा खारकीची पूड आणि खवा तुमच्या इच्छेनुसार. चला तर मग सुरुवात करूयात उकडीचे मोदक. सर्वात पहिल्यांदा आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आणि त्यासाठी 1 कप पाणी आणि तेवढंच तांदळाचं पीठ, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. पाण्याला पूर्ण उकळी आली की आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ सोडणार आहे आणि अशा पद्धतीनं त्याला हलवून घेणार आहे. हे जण पिठामध्ये उकड करताना पाण्याबरोबर दूधही टाकतात आणि त्याची उकड तयार करतात, पण दुधामध्ये मीठ घालू नये. थोडं तूप टाकून घ्यायचं. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये खसखस टाकूया. खसखस अशी छान फुलतीये की त्यामध्ये आपण आता खोबरं ऍड करून घेऊया. आता आपण ऍड करतोय मनुके किंवा किशमिश, त्यानंतर ऍड करतोय खजूर आणि ड्रायफ्रुट्स. त्यानंतर आपण याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे. थोडं थंड झाले की आपण ते एका बाउलमध्ये आता काढून घेऊयात. यामध्ये आपण टाकतोय वेलची पावडर आणि जायफळ खिसून. आता हे आपण छानपैकी हाताने ते मिक्स करून घेऊयात आणि गरजेनुसार आपण आता एक गोळा घेतोय, त्याची छान अशी पारी तयार करायची आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. त्याचं सारण भरून अशा पद्धतीनं मोदक तयार करून घेतोय. असे आपण मोदक तयार करून घेतलेले आहेत. आता आपण हे तयार झालेले मोदक छानपैकी वाफवून घेणार आहे. त्या चाळणीला अगोदर तूप लावून घ्यायचं, तर जेणेकरून ते मोदक खाली चिकटणार नाही. मोदक ठेवलेले आहेत आणि आता त्याला आपण वाफ देऊन घेणार आहे. आपले मोदक आता ऑलमोस्ट तयार झालेले आहेत. ते आपण बाप्पासाठी काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपले बाप्पासाठी पूर्णपणे श्रद्धेने बनवलेले आणि अर्थातच तुमच्यासाठी आरोग्यदायक असे मोदक तयार आहेत.